आणि बेसन पीठ पण याच वाटीने घ्यायचं आणि साखर पण याच वाटीने घ्यायचं. कढईमध्ये तूप टाकलेले आहे आणि रवा. तर आता पीठ भिजेपर्यंत म्हटले रवा भाजून घेऊ लाडूसाठी. तर आता लाडूसाठी रवा भाजते. तर किती किलोचे लाडू हे आता? अर्धा किलोचे. अर्धा किलोचे म्हणजे अर्धा किलो रवा, त्याच्यात 8 पाव पिठी आणि 8 पाव डाळीचं पीठ पडणार आहे, बेसन पीठ. बऱ्याच ताईंना ना लाडूची रेसिपी बघायची होती. तर आता तुम्हाला मी तर करतेय. तर जसं मला जमेल तसं सगळे काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर मी शॉर्ट पण टाकेल, ते हे नक्की बघा. आणि आता रवा साजूक तुपामध्ये भाजून घेणार आहे, त्यामध्ये ते ऍड करणार आहे. तर डाळी, बेसन पीठ, आणखी काय म्हटली, मैदा पण 8 पाव मैदा, अर्धा किलो हे गेले बारीक रवा घेतलेला आहे. आणि त्याच्यात 8 पाव मी पिठी टाकणार आहे आणि 8 पाव बेसन पीठ टाकणार आहे. ते पण तुम्हाला दाखवून मी. तर कशी होणार आहे काय सगळं काही व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा, व्हिडिओ स्किप न करता, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. बघा मस्त भाजलेला आहे. आणि आता त्याच्यात मैदा घेतलेला आहे 1 वाटी टाकायला, तो पण भाजून घेणार आहे. आणि मैदा मी ना लय असा पांढरा नाही ठेवला आहे, लालसर केला आहे. कारण आहे ना, तो पांढरा ठेवला का तो नंतर लाडू चिकट वाटतो. त्यामुळं मैदा भाजताना पूर्ण काळजी घ्यायची का तो गुलाबी कलरवर मस्त भाजायचा, जाळून पण द्यायचा नाही. आणि बारीक गॅस करायचा, शेवट बारीक गॅस करायचा आणि मस्त भाजायचा. कारण मग तो आहे ना पांढरा राहिला का नंतर मग असा चिकट वाटतो थोडा. आपला मी शिजवलंय रव्यात आणि याच्यात फरक दिसत असेल ना. आता त्याच वाटीने मी बेसन पीठ पण घेते. बेसन पीठला तूप थोडंसं जास्त लागतं भाजण्यासाठी. किती वळायचे भाजून? ज्या वाटेने डाळी बेसन पीठ घेतलं त्याच वाटेने मी साखर पण टाकते. 1 वाटी भरपूर झाली. आणि वेलची पूड दळलेली आहे ती पण टाकते. वेलची दळलेली आपण ती. तर हे व्हिडिओ तुम्हाला थोडेसे लेट येत आहे, पण बरेच त्यांना रेसिपी बघायची होती, मग तुमच्यासोबत मी सगळं काही शेअर केलेले आहे. तर लाडू रेसिपी तुम्हाला आहे ना म्हणजे प्रमाणानुसार शेअर केलेली आहे आणि खूप छान लाडू झाले होते. तर हे सगळे काही महालक्ष्मीचे वेळेस फराळ बनवले ना तेव्हाचे व्हिडिओ आहे. तर आज तुमच्यासोबत सगळे काही शेअर केलेले हे बघा. तर हे सगळं काही पिठी साखर टाकल्यानंतर सगळं म्हणजे सगळं काही मिक्स करून घेते आहे. आणि यामध्ये आपल्याला ना साजूक तूप ॲड करायचं आहे. तर ते गरम होत होतं, तर म्हणजे आपण कढईमध्ये ओतलं होतं, तुम्ही बघितलं. आणि आता हे सगळं काही असं मम्मी मिक्स करते आहे कलरवर. आणि वाटी आपली वाटीने 1 मैदा घ्यायचा आणि बेसन पीठ पण याच वाटीने घ्यायचं आणि साखर पण याच वाटीने घ्यायचं. आणि मैदा आणि बेसन पीठ पण मस्तच भाजून घ्यायचं. आणि ते पण मग रवा भाजलेला राहतो त्याच्यातच टाकायचं आपण भाजून. दोन्ही पण वस्तू वेगळ्या भाजायच्या, बेसन पीठ आणि मैदा. आणि नंतर वेलची पूड टाकायची त्याच्यामध्ये. आणि थोडंसं तूप गरम करून घेतलंय. आता मी ते टाकणार आहे लाडूसाठी, म्हणजे आपल्याला लाडू बनवायला. मस्त मिक्स, म्हणजे असं साखर वगैरे थोडंफार राहिलं ते निघून जातं. आणि तूप टाकल्यावर पण ते पगळून जातं, त्याच्यामुळे काही एवढं हे राहत नाही त्याच्यात काही. तर यामध्ये आता तूप ॲड केलेले आहे. तर तुपाने पण ना थोडी साखर अशी दिसते ना ती म्हणजे मिक्स होऊन जाते, त्यामध्ये सगळे काही मिक्स होऊन जातं.
तर आता हे बघा मम्मी अशा प्रकारे सगळं काही तूप टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करते आणि लाडू हे ना गरम गरमच बांधता येतात, नंतर ते अजिबात बांधता येत नाही, म्हणजे जास्त गार झाल्यानंतर आणि जास्त तूप पण टाकल्यानंतर ते तुपट होतात. तर असं म्हणजे मापानुसार टाकल्यानंतर व्यवस्थित लाडू होतो आणि खूप छान असे लाडू झाले. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्येही बघायला भेटेल, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर ॲड केल्यानंतर आम्ही बांधले वगैरे, पण तो म्हणजे बांधताना जो व्हिडिओ होता तो डिलीट झाला माझ्याकडून. हे बघा बांधल्यानंतर अशा प्रकारे आमचे लाडू दिसत आहे, मस्त दिसत आहे ना. तर यामध्ये आम्ही नंतर ड्रायफ्रूटही टाकलेले होते. हे बघा खूप छान आणि टेस्ट खूप मस्त होती. तुम्ही नक्की ट्राय करा, आता दिवाळी येते जवळच. तर बघा शेव, करंजी, शंकरपाळे सगळे काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. तर आता शेव करतोय, तर घरीच शेव करतो आम्ही. तर म्हणजे दिवाळीचीही भरपूर सारी शेव असते ना. तर पप्पा इकडे सुट्टी यायचे ना, किंवा पप्पा पहिले इथे होते सिन्नरला जॉबसाठी, तेव्हा मम्मी ते म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये शेव घरीच करायचे. तर म्हणजे वेळ लागायचा, पण घरची शेवला टेस्ट ही वेगळीच असते. तर आता आपण हॉटेलमधूनच बनवून आणतो. हे बघा बेसन पीठ घेतले, त्यामध्ये लाल तिखट, थोडीशी हळद, चवेपुरतं मीठ हे एवढं ॲड करायचं आणि थोडंसं आपलं पाणी टाकून मिक्स करायचं. मम्मी ज्याप्रमाणे करते त्याप्रमाणे करा आणि खूप छान अशी आपली शेव होते. बघा व्हिडिओ स्किप न करता, खूप मस्त झालेली आहे. तर आज तुमच्यासोबत लाडू रेसिपी शेअर केली, कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यामुळे अजून छान छान तुम्हाला रेसिपी येतील, व्हिडिओही येतील. त्यामुळे ज्या ताई बघताय पण सबस्क्राईब करायला विसरून जात आहे, त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ बघायला लवकर भेटतील. तर व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल, लगेच तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला भेटेल. तर हे बघा अशा प्रकारे मम्मीने पीठ तयार केले आणि हा सोरा आहे. तर या सोऱ्यामध्ये आपल्या शेवची चकली टाकली आहे, भरपूर साऱ्या चकल्या असतात यामध्ये. आणि आता तेल पण तापलेलं होतं. तर आता बंद केलेला होता गॅस मम्मीने, कारण ते तापून गेलेलं होतं आणि लाल म्हणजे शेव टाकल्यानंतर लाल होईल ना, त्यामुळे गॅस बंद केलेला आहे. हे बघा अशा प्रकारे करायचं. तर आपले गोल गोल फिरवायचा थोडासा सोऱ्या तो, आणि खूप छान अशी शेव होते. तर बघा स्किप न करता व्हिडिओ.
तर रवा झाली, शेव झाली आणि आता चिवड्याची तयारी. तर मका चिवडा करायचा. तर मका पोहे, कोथिंबीर, कढीपत्ता, डाळ्या वगैरे घेतलेल्या आहे. आणि हे बघा, हे आपला म्हणजे पोह्यांचा चिवडा असतो ना, तर तोही तळल्या गेलेला आहे. आणि इकडे मका पोहे आता मम्मी तळते. तर मका पोहे वगैरे तळत होत्या. मामी आजी पण आलेल्या होत्या, कारण तुमच्यासोबत पहिले एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर मामी पण आलेल्या होत्या. त्याने नंतर भाजीपाला वगैरे निवडला. तो व्हिडिओ तुम्हाला पहिले शेअर केला आहे, हा थोडासा लेट येतोय. तर आता दुसऱ्या चिवड्याची पहिले तर मका पोहे आणि आपल्या तळण्याचे पोह्यांचा चिवडा दोन्ही झाले. आणि म्हणजे दोन्हींना एकच वस्तू लागते, तर ते काही डिटेलमध्ये जास्त व्हिडिओने काढता आले. तर म्हणजे एकदम सोपी आहे रेसिपी, मी मागेही शेअर केलेली आहे. हे सगळं काय आपल्याला डाळ्या वगैरे, शेंगदाणे वगैरे तेलामध्ये तळून घ्यायचे, त्यामध्ये ॲड करायचे. त्यानंतर हिरवी मिरची पण तळून घ्यायची, त्यामध्ये ॲड करायची. तर दोन्ही पोहे वगैरे तळल्यानंतर मम्मीनी दोन्हींची तयारी सोबतच, म्हणजे दोन्ही पोह्यांमध्ये सोबतच टाकत होती. डाळे, शेंगदाणे, मिरच्या, कोथिंबीर सगळं काही. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपण घरचं लाल तिखट वगैरे टाकलं. आणि अशा प्रकारे आपले दोन्ही चिवडे खूप मस्त झाले, टेस्टी झाले. सगळ्या वस्तू खूप छान झालेल्या होत्या, कारण देवीचा प्रसाद झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी खाल्ले होते ना प्रसाद म्हणून. तर खूप मस्त झाले. तुम्हीही नक्की ट्राय करा. बघा, मका पोहे तर किती छान दिसतंय ना. खरंच मका पोहेचा चिवडा खूप मस्त झालेला होता. तर चला, आवडल्या का रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.